गुड मॉर्निंग एव्हरीवन. जय शिवराय. अतिशय सुंदर सकाळ आहे. बाजूला धरण तुम्ही बघू शकता आणि इंद्रधनुष्य पडलेलं आहे. आणि दरवर्षीप्रमाणे डिफिट फिटनेस क्लब वाई यांचे ट्रेक वाई टू रायरेश्वर आम्ही सुंदर असे धुके पडलेले आहे, तुम्ही पाहू शकता. ऑलमोस्ट सगळे क्लायंट गडावरती पोचल्यानंतर शेवटी आमच्या सोनम मिस गडावर जाताना कृष्णा टॅटविस वाई गडावर पोचल्यानंतर अतिशय सुंदर असे दृश्य पूर्ण धुक्याने वेढलेले तुम्ही पाहू शकता. अतिशय छान धुके. फाळके मॅडम सेल्फी काढताना. आपल्या घरी नळ चालू केला की पाणी येतं आणि इकडे पाण्यासाठी लोकांना किती त्रास सहन करायला लागतो ते पहा जरा. डोक्यावर हांडा घेऊन जात आहेत स्थानिक. वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी याच ठिकाणी स्वराज्याची शपथ घेतली, या शिवशंकराच्या मंदिरात. पुढे गेल्यानंतर मंदिराच्याच डाव्या बाजूला छानसं तळं आहे, ते पाहायला गेलो आम्ही. तिकडेच आम्हाला नितीन सराचं नवीन कौशल्य पाहायला भेटलं. त्यानंतर सोनम मिसला सुचलेल्या मैदानी खेळाच्या कल्पनेतून आम्ही कबड्डीची सुरुवात केली. आमच्या टीममधले ज्येष्ठ प्लेयर सुधीर सरांना तुम्ही पाहू शकता. अतिशय उत्साहाने त्यांनी सुरुवात केलेली आहे. त्यानंतर आमच्या अपोजिट टीममधून आकिफ सर आलेले आहेत. त्यांचा उत्साह आणि त्यांची साईज पाहता कोण त्यांना पकडण्याचं मला नाही वाटत रिस्क घेईल. टीमला प्रोत्साहन आणि टीमचा आग्रह म्हणून हात फ्रॅक्चर असून देखील त्याच फ्रॅक्चर हाताच्या मिठीत जीव घेऊन मी तुम्हाला खेळताना दिसत आहे. त्यानंतर नितीन सरांचा उत्साह तुम्ही बघू शकता. अतिशय चपळाईने खेळलेले आहेत ते. आमचा एकमेव प्लेयर अक्षय कदम यांनी प्रयत्न केला आणि 2 गडी बाद केले. घाडगे एव्हरग्रीन क्रिकेट प्लेयर आणि कबड्डीची पण आपलं कला दाखवताना. मित्रांनो, कधीतरी आपल्यासाठी आपण त्याला मी टाईम म्हणतो तो काढायला पाहिजे. लहान मुलं आपल्यामध्ये जे लहान लपलेलं असतं ते कुठे ना कुठे हरवलेलं असतं. त्याला कधीतरी असं बाहेर काढून एन्जॉय केलं पाहिजे. खेळामध्ये जो स्पोर्टी ॲटिट्यूड असतो तो हाच असतो. त्यानंतर नेहमीप्रमाणे सोनम मिसच्या आग्रहाखातीर दरवर्षीप्रमाणे जंपचा आमचा फोटो काढायचा प्रयत्न. सकाळी 6 वाजेपासून 9 वाजेपर्यंत चालणे, गड चढणे, कबड्डी खेळणे असे दंबून गेल्यानंतर गरम गरम पोह्याचा आस्वाद घेताना सर्वजण अतिशय छान असं नियोजन होतं. 2 ते 2.5 तासाच्या छोट्याशा ट्रेकचा आस्वाद घेतल्यानंतर
परतीचा प्रवास सुरू. कोणताही गड चढण्यापेक्षा तो उतरणे खूप कठीण असतो. तुम्ही पाहू शकता. गड उतरल्यानंतर एक टायरेश्वरचं दर्शन घेऊन आम्ही त्याचा निरोप घेतला. शेवटी मित्रांनो, आयुष्य खूप सुंदर आहे आणि त्याला अजून सुंदर निसर्गाच्या सानिध्यात, आपल्या मित्रपरिवाराच्या सानिध्यात घालवा आणि त्याला अजून सुंदर बनवा. जय शिवराय.